नमस्कार. जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. इथं मी स्वयंपाक करून घेतलेला आहे. इथं खूप असा राडा पडलेला आहे. मला असं म्हणजे खूप कंटाळा आला. मग भैया म्हणतो की अंड्याची पोळी कर मम्मी. मी म्हणलं मी नाही करत बाबा, मला लय कंटाळा आला आहे. मी स्वयंपाक केला, हे आवरायचं पण असंच राहिला राडा. मग तसंच राडा मी पण ठेवला. मग त्यानं म्हणला मी करतो पोळी मम्मी. मी म्हणलं कर मग. तर बघा सगळं तिखट मीठ ते सगळं टाकलं त्यानं. अशी अंड्याची पोळी करून घ्यायला लागलाय ते. बघा मग भैया आमचं कसं करायला आहे. असं मुलीलाच सगळं काम यावं म्हणून तसं नाही आहे, मुलाला पण आलं पाहिजे. बघा कसं करून घ्यायला आहे. छान असं अंड्याची पोळी त्यानं करायला आहे. मुलाला पण सगळं आलं पाहिजे ना काम स्वयंपाकाचं. मुलीच करा म्हणून काही नाही. बघा कसं करायला लागलाय भैया. चहा पण करते, अंड्याची पोळी करते, चहा करते, सगळं करते. बघ कसं टाकायला तिखट. मला खूप कंटाळा आलता. तो का कसं उलटायला आहे. सगळं छान असं पोळी करून घेते भैया. जेवायला पण वाढून घेते. जेवण ते करतात आम्ही असं. बघ कसं दावायले, कसं करून घ्यायले ते पोळी छान आहे का. सगळं येते त्याला बी. अंड्याची पोळी करते, चहा पण करते. रोज चहा भैया करते, रोज चहा स्वतःला, आणि मला पण देते करून रोज. भात फोडणी टाकते, काही करते. भात फोडणी मस्त टाकते, कांदा टमाटर चिरते. ब्रेड भाजून घेते आता बाहेर. इथं गॅस बंद करून टाकला त्यानं. मुलाला पण आलं पाहिजे सगळं. त्याला काहीच वाटत नाही, त्यानं सगळं करते. चहा रोज त्याच्याच मागं असते, आणि भात पण फोडणी टाकते कधी कधी. अंड्याची पोळी मी तर काहीच सांगितलं नाही त्याला. तिखट एवढं टाक, मीठ एवढं टाक, सगळं मनानेच टाकलं त्यानं. आता जेवायला वाढून घेते ते. ब्रेड भाजून घेतलेत. मी बी स्वयंपाक करून घेतला, तसंच ठेवलं ते पसारा. अगोदर जेवण ते केलेत आम्ही. जास्त वाढून घ्यायला जेवायला. बघा नंबर 1 झाले म्हणते. खूप छान झालं म्हणते भैया. झालं जेवण ते करतात आम्ही सगळेजण. त्याला लय आवडते अंड्याची पोळी आणि ब्रेड. छान झालं म्हणायला. बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा.